जीव शिव आहे. आपल्यामध्ये जो जीव आहे तो शिव आहे आणि शिव हे तत्व जीवाचा अंशी आहे. बरोबर. जसं आपली नदी असते, नदी ही नदी पुढं वांद्रा जाऊन मिळाल, वांद्रा पुढं अजून कोणत्या तरी नदीला जाऊन मिळाल, ती नदी पुढं समुद्राला जाऊन मिळाल. समुद्राला एकदा नदी जाऊन मिळाली पुन्हा नदीचं पाणी वेगळं काढता येतं का? याला गीतेमध्ये म्हणलं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 15व्या अध्यायात एकदा समुद्राला जाऊन मिळालं पुन्हा ते पाणी वेगळं काढता येत नाही. अवघ्या झाल्या सागर संगमी अवघ्या झाल्या उजनी एकमय. एकदा समुद्राला जाऊन मिळालं नदीचं पाणी वेगळं काढता येत नाही. तसं तुम्ही एकदा भगवंताला त्या समुद्राला नदी केली. ते सुद्धा सांगितलं गंगा गेली सिंधुपाशी तिने अभे दिले दिशी तिने जावे कोण्यात आया वेगळी सांगा पंढरीराया. आमची गंगा ती समुद्राला जाऊन मिळाली आणि समुद्र म्हणला मी तुला स्वीकारायला तयार नाही. चालत का? उलट तर वापस करता. मग पर्याय एकच आहे, काहीही झालं समुद्राची मनधरणी करून समुद्रामध्ये विलीन होत. तसं भगवान परमात्मा जरी आपल्यावर कोपला तरी त्याचं भजन केलं ना, ते भजन त्याला एवढं प्रिय आहे महाराज. राग सगळा भजनानं शांत. भजनात राग पाहिजे. आपल्याला एकच आहे, एकच राग येतो आपल्याला, ती म्हणजे वैताग. राग वैताग याच्यापेक्षा वेगळा राग येत नाही. भजन ते ओंगळवाने चुकेना. हे कोणासाठी सांगितलं? ज्याला येत असून सुद्धा म्हणायचं नाही, बेसूर म्हणायचं त्याच्याकरता भजन. पण ज्याला संगीतातलं ज्ञान नाही त्याच्याकरता येईल कैसा बोल राम लय करी तू दिनला सुस्वर नाही देवे. मग काय कर, जसंही तसं रामकृष्ण हरी म्हण, काही अडचण नाही.
बरोबर आहे. साखर असते साखर, साखर माणसानं आनंदात खाल्ली काय आणि रागात खाल्ली काय.